हिंदूला जाग करण्यासाठी आता हिंदू जागे झाले। आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू। हे जाहीररित्या हा कार्यक्रम सुरू होईल। परवाचा कार्यक्रम ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी राज्यभर जिल्हा पातळीवरती शहरामध्ये अगदी खेड्यापाड्यात सुद्धा जिथे जिथे राम मंदिर असेल, जिथे जिथे हनुमान मंदिर असेल, तिथे तिथे हे सर्व हिंदू, सर्व राम भक्त, मी तर म्हणेन आता वारीची सुरुवात होते। अगदी वारकरी सुद्धा या राम मंदिराच्या लुटी विरोधात ज्यांच्या मनात आग आहे, ज्यांच्या मनात राग आहे, ते सगळे एकत्र होऊन या भारतीय जनता पक्षाला याचं उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही। हिंदूला जाग करण्यासाठी आता हिंदू जागे झाले। आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू। हे जाहीररित्या हा कार्यक्रम सुरू होईल। परवाचा कार्यक्रम ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी राज्यभर जिल्हा पातळीवरती शहरामध्ये अगदी खेड्यापाड्यात सुद्धा जिथे जिथे राम मंदिर असेल, जिथे जिथे हनुमान मंदिर असेल, तिथे तिथे हे सर्व हिंदू, सर्व राम भक्त, मी तर म्हणेन आता वारीची सुरुवात होते। अगदी वारकरी सुद्धा या राम मंदिराच्या लुटी विरोधात ज्यांच्या मनात आग आहे, ज्यांच्या मनात राग आहे, ते सगळे एकत्र होऊन या भारतीय जनता पक्षाला याचं उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही।